वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आणि आत्ती निघालोय मळ्यात. विहिरीकडे चाललोय विहिरीकडे. म्हटलं लय दिवस झाला तर गेलो नव्हतो तिकडं. हाय ना आत्ती, या जरा जवळ लांब. लय दिवसात गेलो ना. हो तिकडे गेलेलो आंब्यात गेलो, जाऊन आलो, पण इकडे विहिरीवर गेलोच नाही. म्हटलं बोरही केवढी आली ती बघून येऊया. जरा थोडीशी किडायला पण लागली होती, यांना फवारायला सांगितलं होतं. आणि मेन म्हणजे आलं बघायचं होतं. तुम्हाला दाखवलं नाही, पण व्हिडिओ मध्ये लावलेलंच बघितलं होतं तुम्ही. हा, रोहिणीनं मी लावलं होतं, तुम्ही ते ब्लॉग बघितला असेल. आता निघालोय आत्ती मी. आता वाजलेत 11:15. आबाळ आलंय खूप, असं वाटतंय आता पाऊस सांगितला म्हणल्यावर होईल. रात्री तसं बारीक चालू झालं, त्यांनी पण आले. काय कुठं विहिरीवर विहिरीवर सोडा. हा होय होय. आता काय लवकर येते तो. चला बघू आत्ती. मला कमेंट मध्ये म्हणते ती, तुम्ही आत्ती म्हणता लय छान वाटतं ऐकायला. छान वाटतं. हा. काय म्हणत पल्लू? माझं नाव पल्लू आहे, मी विसरूनच गेले. ह्याच्या अगोदर पण तुम्ही जेव्हा घेतलं म्हणलं होतं, माझं नाव घेतलं होतं, मी व्हिडिओ मध्ये घेतलं होतं. कधी प्रश्नच पडत नाही की कधी प्रश्नच पडत नाही. होय गण, ही कुठं आहे गण, काय करायचं आहे गण. मग काहीतरी. चला, कॅनलला पाणी ह्यावेळेस येऊन गेलं, तुम्हाला काय दाखवलं नाही. पण किती लागलं. हा हा, बारीक लय लागले. इकडे हरभरा असल्यामुळे सारखं खोडायला येत होते. तुम्ही सांगोलला गेला तेव्हा मी येत होती सारखी खोडायला. ते बी आला घ्या गं खुडायला तसला तुम्ही लावल्याला. हा आलाय आलाय. जावे काढू आपण खुडे. म्हणजे ते झाड ही होती ती मोठी होती ती खुडल्यावर तरी मोठं झालंय. हा मग काय तेवढीच बचत निघली तरी बी. होय होय. पण बघा कसलं भारी आले. दोघी मालकीने लावलंय. नवीन मालकीन रोहिणी बघितलं का आलं केवढं आलंय आपण लावलेलं. किती फुटले. खायला आणलेलं त्यातलं थोडस लावलं होतं आपलं येईल म्हणून. आता लय निघाल सरायचं नाही हे झालं. गेल्या वेळेस 2-3च हे होते तर टप भरून निघालेत. अजून दुसरीकडे पण होते लावलेलं. हाय पलीकडे. हा पलीकडे या इकडून. बरं चला. हा तिथं थोडंच आहे, तिथं जास्त आले. किती मला वाटतं थोडस एक मुठभर लावलं असेल है ना, तुकडे करून तेवढं. ह्या आमच्या खऱ्या मालकीन बाई शेताच्या. काय तुम्ही काय कोटाय? नाही नाही, पहिला हक्क तुमचा आहे, बाद में हा. आहे नाही आता नवीन. आता जुनं मागच पडायचं. तसं कसं जुनं ते सोनं असतं, कधी माग पडत नसतं. झाडे खराब झाले माग. हो पडले असते माग बघत मी. चला बघत बघत आंब्याकडे आलो. किती पालं पडतात झाडांचा. आता पहिलं पडून दुसरं फुटलंय. हो मोहर लागलाय आंब्याला विहिरीवरच्या भरपूर. लय लागला. बारीक राहतात ना आंब, गळतय बी परत. कुठं उतरता तिकडून या पलीकडनं कोपऱ्यावरून. इथं घसरते जरा.
या आत्ती तिथनं या सावकाश. इकडून नको, पलीकडनं या, पलीकडनं. येत आहे ना? नाही, पाय घसरते हो मातीमुळं. होय होय होय. कसला आलाय पण भारी मोहऱ्या. विहिरीत किती कचरा पडलाय हो. पालं हे सगळे बघा. बोरीला किती बोरं लागली ती. खाली पण पडली ती भरपूर. हो पडायला लागली. काय म्हणताय? हा त्याला बारकी लागते ती बोरी. हिची मोठी आत्ती आता पिशवी घेऊन तयार चालेल बोरं न्यायचं. हो का? खिडकी बघा. दिसतंय तर चांगलं. तुम्हाला दाखवत ती. सापडला. नाही खिडकी आत्ती चांगली ती. बघ आत्ती वाकूनच खाली सरळ तरी उभा राहाय घेऊन. बोर तुडले बाहेर बघा आपली. काय करताय त्याला? थांबा थांबा. आता इथं आत्ती आणि मी आता बोरं आधी खाली पडलेली गोळा करून घेतो. अजून जास्त पिकलेली नाही आहेत, पण जशी पिकलेली आहेत तशी खाली पडत आहेत. आणि जेवढी जास्त पिकले त्याने जशी थोडीशी सुकल्यासारखी झालीत ना, ती बोरं एकदम गोड आणि अशी खूप भारी लागतात बरं का. पण आणि जी अशी थोडीशी गाबुळी गाबुळी असतात ना, हिरवा हिरवा कलर थोडासा असा पोपटी, ती वाली असं खाताना ना असं मनानं तोंडातला पाणी सुटते. म्हणजे असं थोडं आंबूस टाईपमध्ये लागतात, पण खूप भारी. तुम्हाला आवडतात का बोरं? कोणाकोणाला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा. कोणाला गोड आवडतात, कोणाला आंबट आवडतात असं. आणि मी बोर खाताना बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं सांगा बरं. आई तर बघा मी आत्ता एवढी सापडलेली तेवढी आणलेली हातात बघा. किती भारी दिसतात ना. जास्त पिकलेली जरा जास्त छान लागते ती ना, आंबूसले वाटत नाहीत. हो आत्ते तुम्ही इकडून चला बाहेर आधी. एवढ्या अडचणीत शिरता. पलीकडच्या साईडने जरा अंधार येत होता, तर इकडं बाहेरच्या बाजूने बघा किती बोरं लागलेली आहेत. किती लखडले इकडून ना. इकडून पकली ती तकडे आता हिरवी आहे ती तकडे. खालची घेऊन येतलं बरं. आता ठापेच पडते गोळा करते खालची उचलाय नऊ. पिकली तेले अजून जरा जास्त. मांडी घालून बसून निवांता. मग काय वाकून दम जा देऊन झाला. मग काही आता जाऊन अडचणीत उभारलाय वाकून. तरी तुम्हाला म्हणत होते मी बाहेर या इकडं म्हणून. बाहेरच्या बाजून आहेत जास्त. इकडे बी वर पिकलेली आहे ती. याव चढू काय वर? इकडून जरा घसारटे ना खाली. आणि इथं बघा आत्ती बसले तिकडं मांडी घालून आता निवांत बोरं खात. आणि मी पण इकडं आता खाली पडलेली साईडची सगळी वेचून घ्यायला लागले. म्हटलं थोडंसं आता घरी जाताना पिशवीमध्ये घेऊन जाऊया, म्हणजे घरी गेल्यावरती पण खाता येतील म्हणून. तर घेतलेत. आता तुम्हाला म्हटलं तसं जास्त पिकलेली आणि सुकलेली तेवढी एकदम मस्त लागतात बोरं ह्याची. तर घेऊया आता म्हटलं जेवढी काय निघतील ती. आणि मग आता संक्रांतीसाठी आहेत बघा भरपूर बोरं ह्या वर्षी. निवांत आपलं बसलो होतं तर बोरं खात म्हटलं जाऊया निवांत घरी.
आणि काय आपल्या गप्पा टप्पा चालू होत्या दोघींच्याच. आणि आत्तीला मी अगोदरच म्हणत होते खाली तिकडे आतमध्ये जाऊ नका, वाकून जास्त वेळ बोरं काढली तर परत दम भरल्यासारखं होईल. तर आतमध्ये गेलेत पूर्ण आणि आता म्हणते दम भरला बघ. तर आता बसलेत म्हणून म्हटलं जरा बसूया थोडा वेळ, जरा थोडं त्यांना रिलॅक्स वाटलं की मग परत जाऊया म्हटलं घरी. असंच फिरत फिरत आलो होतं ना, तर म्हटलं बोरं वगैरे गोळा करायची चालू होती. तर म्हटलं चला तुम्हालाही पाहायला भेटतील, जवळ कोणी असता तुम्ही तर तुम्हालाही पाठवून दिली असती. कोथिंबिरीसारखी तुम्हाला काही इथं येऊन खायची परवडायची नाहीत. तर चला आता निघतो, आता बराच वेळ झाला तसं बसलोय आता. आणि इथं बघा इकडं झाडावरती ना पक्ष्यांची घरटी वगैरे आहेत. असं मळ्यात आलं ना तसं खूप छान वाटतं पण बरं का फिरायला वगैरे असं. हे बघा, तर चला मग आता निघतो आम्ही. उन्हामुळे काही दिसत नाही स्क्रीनवर, आता जरा ऊन पडलं. चला निघायला लागलोय घरी आता. तेवढंच थोडा वेळ बसलो, बोरं खाल्ली, पिशवीत भरून घेऊन आलो. जास्त काय नाही आणली, आत्ता पिकायला सुरुवात झाली त्याच्यामुळं. आहे ना ती लय मागे राहते. आता राहिलेलं बाकीच काम करायचं, जेवण. आलो घराजवळ, गप्पा मारत मारत फिरत फिरत. आत्ती एकदा मागं बघून स्माइल करा. हाय हाय. चला चला, तुमचा दम भरला, बसू आपण. चला आता घरीच बसू डायरेक्ट. कडल तर आलो पूर्ण. का थांबायचंय, का थांबायचंय? नाही मी म्हटलं लय दम भरला असता तर मग बसलो असतो 2 मिनिटं. हा वेळ आमुषा आली आता, यायचं वेळ आमुष्याला जेवायला मळ्यात. हा तिकडं सगळीकडे घातलंय है ना कोंबडीकडे. होय आव, जाईल की तोपर्यंत अजून आठवडा. आय हाय कोणी नाही. चला मग आता पोचतोय घरी आम्ही 2 मिनिटात. कसा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. बाय. ऊन यायला लागलं डोळ्यावर. बाय बाय.